कैसे हराया. आपण त्या लोकांच्या अहंकाराच्या चिंधड्या उडवल्या आहेत. काहींना वाटत होतं आम्ही त्यांचे गुलाम आहोत, पण आमच्यासाठी फक्त अल्लाह सर्वोच्च आहे. आम्ही कोणाच्या बापांचे मिंधे नाही. 5 वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल, तेव्हा यापेक्षा मोठं प्रत्युत्तर देऊ. संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकू. ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग 30 यांनी संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. या प्रभागात MIM पक्षाने संपूर्ण पॅनल जिंकत अभूतपूर्व यश मिळवलं असून या विजयापेक्षा अधिक चर्चेत आलं आहे ते म्हणजे विजयानंतर दिलेलं सहर शेख यांचं आक्रमक भाषण. या प्रभागातून MIMचे नफीस अन्सारी, सहर युनिस शेख, शेख सुलताना अब्दुल मन्नान आणि डोंगरे शोयब फरीक हे चारही उमेदवार दणदणीत विजय मिळवत निवडून आले आहेत. ठाणे महानगरपालिकेत MIMचे एकूण 5 नगरसेवक निवडून आले असून त्यातील 4 नगरसेवक एकट्या मुंब्र्यातून विजयी झाले आहेत. हा निकाल केवळ आकड्यापुरता मर्यादित न राहता मुंब्रा परिसरातील राजकीय समीकरण बदलणारा ठरतोय, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. कैसा हराया. और सबसे जरूरी बात मैं आपको ये बताऊंगी कि उन लोगों के घमंड की धज्जियां उड़ाई है आपने, जिनको लगता था कि हम ताल्लुक के मोहताज है, बट वो लोग ये भूल गए कि हम सिर्फ और सिर्फ अल्लाह के मोहताज है, किसी के बाप के मोहताज नहीं है. और ये मुमरा ने अल्हम्दुलिल्लाह साबित किया है, स्पेशली 30 नंबर पैनल ने. मैं शुक्रगुजार हूँ आप सबकी, जिस तरीके से बढ़ चढ़ कर हम सब ने इस बार MIM पार्टी के सभी कैंडिडेट्स को जिता कर लाया है. अल्हम्दुलिल्लाह. एक बार आप लोगों के लिए जोरदार तालियां खुद के लिए बजाइए, क्योंकि आपने हक का साथ दिया और हक की आवाज में हमको हमारी ताकत बढ़ाई है, जो कि बहुत बड़ी बात है हमारे लिए. थैंक यू वेरी मच. क्योंकि दुश्मन ये समझ रहे थे कि हम हार जाएंगे, हम हारने वाले हैं. इलेक्शन के लास्ट रिजल्ट के दिन की काउंटिंग के वक्त पर भी. मात्र या विजयाच्या आनंदात दिलेल्या भाषणात सहर शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना थेट लक्ष्य करत तीव्र शब्दात टीका केली. त्यांच्या भाषणातील धार्मिक, राजकीय आणि भविष्यातील इशाऱ्यांमुळे हा मुद्दा केवळ मुंब्र्यापुरता न राहता संपूर्ण ठाणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष बाब म्हणजे सहर शेख यांनी नोटाला मिळालेल्या मतांचा उल्लेख करत विरोधकांवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला, ज्यामुळे आगामी निवडणुकांसाठी MIMचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून आला. मुंब्र्यात MIMने मिळवलेला हा विजय फक्त एका प्रभागाचा निकाल नाही, तर येत्या काळात ठाणे आणि राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणारा ठरतो का, आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सहर शेख यांचं नाव आता राज्यातील नव्या आणि आक्रमक नेतृत्वाचं प्रतीक ठरतंय.